तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलं असेल की आम्ही पोचलेलो दंडोबा देवस्थानपाशी. मग काय लगेच चप्पल वगैरे काढलो आणि गेलो मंदिराच्या आत. मंदिराच्या आत गेल्यावर पाय वगैरे पडलो आणि बाहेर आलो. बाहेर आल्याला निकल्या काय म्हणला, ही घंटा जो वाजून विष मागेल ती त्याची विष पूर्ण होते. मग काय लगेच पडण्यानं घंटा वाजून पायऱ्या चढून गेलो डोंगरावर. वर डोंगरावर गेल्यावर सुद्धा ह्या पोरांची काही मस्ती थांबतच नव्हती. मग इकडे तिकडे जरा डोंगर फिरला आणि म्हणल्या झेंड्यापाशी जायचं. पण आद्या, संध्या आणि हर्षा म्हणली की आम्ही काही येत नाही. मम्मी पण्या निकल्यावर चढलो. थोडा वेळ वर थांबल्यानंतर आम्ही उतरलो खाली. मग निघालो आम्ही घराकडे. मग काय डोंगर उतरत असताना इथं जाम गर्दी झालती. मग काय जाऊन बघावं. तिथे गेल्यावर बघतोय काय हे दादा मस्त त्या नागाला खेळवत होते. थोडा वेळ नागाचा खेळ बघितला आणि आम्ही निघालो परत घराकडे. डोंगर उतरून झाल्यावर सगळ्यांना लागलेली भूक. मग काय म्हणलं कणीस खाऊन घ्यावं. आम्ही सगळेजण कणीस खात होतो. तर संध्याला मी म्हणलो, संध्या भावा एक ट्रेंडिंग डायलॉग झालाच पाहिजे. मग काय संध्या भावानं मारला डायलॉग. तर संध्याला म्हणलं भावा अनेक डायलॉग झालाच पाहिजे. कणीस वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही परत चालू केला आमचा परतीचा प्रवास. परत जाताना हा पाऊस एकदमच आला, त्यानं आम्हाला सगळ्यांना भिजवलं. पाऊस कमी झाल्यावर आमचा परत चालू झाला प्रवास. मग काय परत सगळ्यांना लागलेल्या भुका. मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये. हॉटेल बघून येऊ संध्या कसा करतोय बघा. हॉटेलमध्ये गेलो आणि मस्त चिकन थाळ्याच्या ऑर्डरी दिल्या. थोड्या वेळात आमच्या थाळ्या आल्या आणि आद्या संध्याचीच थाळ्या आल्या नव्हत्या. थोड्या वेळात त्या दोघांच्या पण थाळ्या आल्या. मग काय आम्ही मारला मस्त की जेवणावर ताव. आमच्या सगळ्यांचं जेवण करून झालं, पण या संध्याच्या एकट्याचं राहिलेलं. थोड्या वेळा संध्याचं पण जेवण झालं, बिल वगैरे पे केलो आणि पार्किंगला लावलेल्या गाड्या काढल्या आणि निघालो सांगलीकडे. चला मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपतो. पण दंडोबा व्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.